नमस्कार. तर आजचा व्हिडिओ बघून लाईक केल्याशिवाय जाणारच नाही तुम्ही. तर सगळ्यात आधी बघा 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या. 2 इंच रुंदी आणि 6 इंच उंचीच्या 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या. दोन्ही पट्ट्यांना एका साईडनं फोल्ड करून शिलाई द्यायची आहे. त्याच्यानंतर दोन्ही पट्ट्या एक पट्टी सरळ त्याच्यावर दुसरी पट्टी उलटी ठेवायची आणि पुन्हा एकदा सरळ शिलाई देऊन घ्यायची. आता हे ओपन करायचं आणि आतली शिलाई देऊन जे पट्ट्या साईडनी जी राहिलं होतं ते आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे. जसं आपण ड्रेस कटिंगमध्ये करतो सेम त्याच पद्धतीने. त्याच्यानंतर आता मधून थोडंसं खोलून घ्यायचं. आपण इथं पूर्ण पट्टी 6 इंचाची घेतली होती, त्यामुळे एका साईडला अडीच आणि दुसऱ्या साईडला अडीच असं सोडून मधून जे आहे ना ते ओपन करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा दोन्ही साईडने आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. बघा इकडच्या साईडनं सुद्धा फोल्ड करायचं आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा फोल्ड करायचं. याच्यानंतर तुम्हाला हवी ती लेस तुम्ही चारही बाजूनी लावून घेऊ शकता. मी सुद्धा इथे एक लेस वरतून लावून घेतलेली आहे आणि तुम्हाला कळावं यासाठी पिंक धागा यूज केलेला आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे लटकन मी दोन्ही साईडला लावून घेतलं, जिथं आपलं अडीच झालं होतं ना तिथे. आणि बघू शकता कसलं सुंदर असं वस्त्र तयार झालेलं आहे कृष्णाच्या मूर्तीसाठी. चला कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. बाय.